मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर 288 उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे ते बघू, जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम। भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी गुन्हे मागे घेतले नाहीत, जरांगे पाटलांचा आरोप। तर चंद्रकांत पाटील मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचं जरांगेंचं विधान। लोकसभेत गद्दारांनी चोरून विजय मिळवला, उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवरती टीका। तर किती रडणार, ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्हाला जनतेनं 6व्या नंबरवर टाकलं, शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। आरक्षणाची टक्केवारी वाढवायला अधिवेशनात ठराव आणा, विधानसभा आणि लोकसभेत जाहीर पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। वरळीत हिट अँड रन प्रकरणात शिंदेंच्या सेनेचे राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, तर मुलगा मिहीर शहा फरार, पोलिसांकडून गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपाला धक्का, राजू शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचा शब्द असल्याने सोबत काम करू, खैरेंची प्रतिक्रिया। कांदा आणि दूध दराच्या मागणीसाठी निलेश लंकेंनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढली ट्रॅक्टर रॅली, आंदोलन आक्रमक होण्याची शक्यता। सांगलीतील कृष्णा नदीत बुडून प्रियकराचा मृत्यू, प्रेयसीसोबत सेल्फी काढत असताना दुर्घटना, मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर। मुंबईसह उपनगरांना रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं, कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जोर कायम, तर पनवेल कळंबोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। चिपळूण परिसरात जोरदार पाऊस, चिपळूण गुहागर मार्गांना प्रवाशांना पाण्यातून वाट काढण्याची वेळ, वाशिष्ठी शिवनदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण, अजित पवारांचा वारीमध्ये सहभाग, तर सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांसाठी लाटल्या पोळ्या।